एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मनसेची नगर परिषद निवडणुकीमधून माघार होणार का अशी शक्यता वर्तवली जाते, कारण नगर परिषद निवडणूक लढवणार की नाही यावर नेत्यांची चुप्पी पाहायला मिळते। पक्षाकडून एबी फॉर्मही नाशिकला पाठवण्यात आले नसल्याची चर्चा आहे। इच्छुक उमेदवारांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये त्याचमुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालंय। काही दिवसांपूर्वी मनसे महाविकास आघाडीसोबत लढण्याची तयारी करण्यात आलेली होती, घोषणा करण्यात आलेली होती, मात्र त्यानंतर काँग्रेसने मनसेला नकार दिला होता आणि आता त्याचेच हे पडसाद आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतात। तर एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यामधून आता मनसे माघार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनसे नगर परिषद निवडणुकीमधून माघार घेण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत, तशी एक शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती जाणून घ्या तर प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, मनसे नेत्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर आली आहे? ऋतुजा, आपण बघितलं तर एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता। याच नाशिकने जवळपास 3 आमदार आणि 40 नगरसेवक हे मनसेला दिलेले होते। मात्र आपण सध्याची जी घडामोड बघत आहोत, नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेने माघार ही घेतली का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। यावरती खरं तर स्थानिक पदाधिकारी असतील, नेते असतील, यांनी चुप्पी बाळगली। ते यावत काही बोलत नाहीयेत। पक्षाकडून यावत काही आदेश आलेले नाहीयेत, आम्हाला काही सांगण्यात आलं नाहीत असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। आणि या सर्व परिस्थितीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे। विशेष म्हणजे पक्षाकडून एबी फॉर्म ही नाशिकला आले नाहीयेत अशी देखील चर्चा ही सुरू झालेली आहे। आपण जर आता मागच्या आठवड्यातली जर घडामोड बघितली तर महाविकास आघाडी आणि मनसेने नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढवणार असं सांगितलं होतं। मात्र त्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी यावर नाराजी व्यक्त केली आणि काँग्रेसने नंतर स्पष्ट केलं की आम्ही मनसेसोबत जाणार नाही। आणि त्यानंतर मनसेच्या भूमिकेकडे खरं तर लक्ष लागलं होतं आणि आता ही माहिती समोर येते। त्यानुसार कुठेतरी माघार घेतली का अशी देखील चर्चा ही रंगलेली आहे। विशेष म्हणजे असं देखील बोललं जात आहे की आता माघार घेऊन शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा द्यायचा आणि महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मदत घ्यायची अशी काही रणनीती आखलेली आहेत का या दोन्ही पक्षांनी, असं देखील सध्या चर्चा रंगलेत। आता अधिकृत खरं तर मनसेकडून यावर काय स्पष्टीकरण दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।